तुम्हाला सुद्धा तोच तो पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे का? तर मंडळी, मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक अशी नवीन नाश्त्याची रेसिपी जी आपण अगदी खूप कमी टायमात बनवून रेडी करणार आहोत आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. ते सुद्धा आपण घरी असलेल्या वस्तूमध्येच बनवून रेडी करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे. यात आपण घालणार आहोत 1 कप गव्हाचं पीठ. सोबतच आपण यात घालणार आहोत एक चमचा तेल. तर बघा इथे मी छोट्या चमच्याने 1 चमचा तेल घेतलेला आहे. आता आपल्याला हाताच्या मदतीने हे जे तेल आहे ते एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मी एकदम छान असं हे तेल मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपण जे तेल टाकलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण यात थोडं थोडं पाणी घालणार आहोत. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला याच्यात थोडं थोडं पाणी घालून एकदम छान असा याचा डो बनवून घ्यायचा आहे. तर मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा या प्रकारे मी एकदम छान असा हा डो सेट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. हा डो एकदम छान असा सेट करून झाला की बघा इकडे मी एक उकडलेलं आलू घेतलेलं आहे. याचं वरचं साल काढून घेतलेलं आहे. आता आपण किसणीच्या मदतीने याला एकदम छान असं किसून घेऊ. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं किसून घ्यायचं आहे. तर बघा मंडळी, अशा प्रकारे मी आलू एकदम छान असं किसून घेतलेलं आहे. आता आपण यात घालणार आहोत 1 चमचा जिरा. सोबतच आपण यात घालणार आहोत 1 चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर घातल्यानंतर आपण यात घालणार आहोत 1 चमचा चिली फ्लेक्स. सोबतच 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरच. सोबतच एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदासुद्धा आपण यात घालून घेणार आहोत. सोबतच इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा इथे घालत आहे. कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही इथे पालकचा यूजसुद्धा करू शकता. तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कोणत्याही भाजीचा इथे यूज करू शकता. सोबतच आपण यात घालणार आहोत 1 चमचा तेल. तेल घातल्याच्या नंतर आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा हाताच्या मदतीने आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता हे एकदम छान असं मिक्स झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण जे डो बनवून रेडी केलता तो सुद्धा एकदम छान असा सेट झालेला आहे. तर बघा आता आपण याच्यामधून थोडीशी लुई घेणार आहोत. हाताला थोडंसं तेल लावणार आहोत आणि हाताच्या मदतीने याला या प्रकारे शेप देणार आहोत. त्यानंतर आपण जो आलूवाला मसाला बनवून घेतलेला होता तो यात फिल करणार आहोत. आणि बघा हाताच्या मदतीने आपल्याला या प्रकारे याला सेट करायचं आहे. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपण याला एकदम छान असं हलक्या हाताने सेट करून घेणार आहोत. तर बघा या प्रकारे मी याला टिक्कीवाले शेपमध्ये बनवून घेतलेला आहे. तुम्हाला ज्या पण शेपमध्ये हा नाश्ता बनवायचा आहे तुम्ही त्या शेपमध्ये हा नाश्ता बनवू शकता. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बाकीचे सुद्धा बनवून रेडी करायचे आहे. तर बघा अशा प्रकारे मी सर्व नाश्ता इथे बनवून रेडी केलेला आहे. आता बघा गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. त्यात तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल हलकंसं गरम झालं की बघा एक एक करून इथे मी 3 टिक्के टाकलेले आहे. गॅसची फ्लेम लो आणि मीडियममध्ये ठेवायची आहे आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरती याला एकदम छान असं कुक करून घ्यायचं आहे. तर बघा एका साईडने एकदम छान असं हे खरपूस फ्राय झालेलं आहे. याच टाईपमध्ये आपण याला दुसऱ्या साईडने सुद्धा खरपूस असं फ्राय करून घेऊ. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपण याला अलटून पलटून दोन्ही साईडने एकदम छान असं खरपूस असं फ्राय करून घेणार आहोत. तर मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघा मंडळी, अलटून पलटून मी याला दोन्ही साईडने एकदम छान असं खरपूस फ्राय करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर बघा मंडळी, आपला सुपर टेस्टी नाश्ता बनून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती टॅम्पटिंग असा आपला हा पदार्थ बनवून रेडी झालेला आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला इथेच भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.